शक्तीचे पण प्रकार आहेत नाही का? हो. ती पेलण्यासाठी आपल्याला ती आईच लागते. येस. मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. तिला दाक्षायणी म्हणतात. दक्षने तिला बोलवलं आहे, पण ती दक्षाला देखील बोलते की मी तुझी नाही, मी शिवाला बिलॉंग करते, मी शिवाची आहे. आणि शिव म्हणजे संपूर्ण कॉन्शियसनेस. शिव सत्य आहे, शाश्वत सत्य आहे. शिव सगळीकडे आहे. तुम्ही तिला बांधू नाही शकत, तुम्ही तिला रोखू नाही शकत. म्हणून नेहमी तिला जगदंबा आईच्या रूपात मानणंच बेस्ट आहे. तिची शक्ती अपार आहे, असीमित आहे, ती युनिवर्स आहे. आणि आपला जन्म मानवाचा एवढूसाच. आपण इकडनं सुरू होतो, एका थिन लेअरमध्ये खतम होतो. ती आपण तिच्या केशेबरोबर पण नाही आहोत. अशा शक्तीला आपण जगदंबाच बोलू शकतो. आणि तुम्ही जेव्हा ते दर्शन कराल ना, कधी तुम्हाला ते दर्शन झालं ना, आपोआप मनात तेच येतं, अजून काही येतच नाही. कारण का ती शक्ती खूप सुंदर आहे. फक्त एवढंच निर्मल निरागस मन घेऊन जावं लागतं. काही मनात नाही ठेवायचं. भगवद्गीतेमध्ये कृष्णाने खूप सुंदर ध्यानमंत्र सुचवला आहे. त्याच्यामध्ये ते बोलतात एका जागेवरती की रजस जसं शांत होतं, म्हणजे मनातले तीव्र विचार जेव्हा शांत होतात, बाय डिफॉल्ट व्यक्ती कॉन्शियसनेसमध्ये सिम्पल अवस्थेत येतो आणि त्याला निर्गुण निराकार ब्रह्माची प्राप्ती होते. तुम्ही त्या लेवलमध्ये जाऊन त्या माइंड स्टेटला घेऊन जाऊन की काय नको, ठीक आहे, एव्हरीथिंग इज फाईन, होतं आणि होत राहील. हां, एवढं माइंडसेट फक्त मनामध्ये ठेवा, ती स्वतःहून दिसते. दक्षिणेश्वरला गेलायस? नाही. कालिमा? हां, कालिकेशी माझा संबंध खूप जवळचा राहिला. कारण का मी जसं तुम्हाला सांगितलं, 2-3 वर्षाचा असल्या कारणाने मी जेव्हा ते सुंदर सुंदर ड्रॉइंग्स बनवायचो, मला तेव्हा जाणवलं ही गोष्ट. तेव्हा नाही जाणवलं, म्हणजे त्या गोष्टीला घेऊन मला हे नंतर जाणवलं, ते अनुभव आले की मागच्या जन्मात मी कदाचित ते तिकडेच सोडलेलं होतं. तो काली तत्व होता ज्याला मी समजत होतो. आणि म्हणून मला एकदा तरी दक्षिणेश्वर कालीला जाण्याची गरज होती. माझा सगळ्यात पहिला अनुभव 2 गोष्टींचा. म्हणजे मी सुंदर गोष्ट घडली माझ्यासोबत. पहिले दर्शन मी कुठल्या क्षेत्राचे घेतले तर ते महाकालेश्वर. त्या महाकालेश्वर क्षेत्रामध्ये मला काही अनुभव असे भेटले आणि लाभ भेटलं. पुजारी माझे खूप जवळचे होते. तर त्या दरम्यान मी जेव्हा आतमध्ये गेलो त्यावेळेला 2019ची गोष्ट आहे, तेव्हा तुम्ही टेम्पलच्या आतमध्ये जाऊ शकत होतात मंदिरामध्ये. मला तिकडे प्रॉपर अभिषेक करायला भेटला आणि माझ्यासमोर एक खूप मोठे राजनेता होते त्या गाभाऱ्याच्या आत. तेव्हाच मला कळलं की हां, चला, आपली एक सुरुवात चांगली झालेली आहे. त्या दरम्यान त्याच्यानंतर मी लगेच कलकत्ताला गेलो, दक्षिणेश्वरला. तिकडे पण माझ्या हातातनं चांगली पूजा पूर्ण झाली. देवीचा जो स्वरूप आहे ना, तो खूप इंटेन्स आहे. काली तत्व आपल्याला समजणं खूप गरजेचं आहे. आता काली बनली का? तुम्ही बघितलं असेल, आजकाल लोकांना खूप सारे ट्रॉमाज असतात. ट्रॉमा जो असतो ना, ट्रॉमा हा जो फ्रस्ट्रेशन असतो ना बॉडीमध्ये, हाच रक्तबीज नावाच्या असुराला कालीने मारलं असं म्हणतात. ती त्याचं प्राशन करते. तुम्ही जर का कालीचं दर्शन घेता, काली मंदिरात जातात, बाय डिफॉल्ट तुमच्या आतले जे फ्रस्ट्रेशन, ट्रॉमा आहे, ज्यामुळे ओव्हर थिंकिंगचे पॅटर्न्स इंटेन्स होतात, ते आपोआप बंद होऊन जातात. आता कसे बंद होतात, काय बंद होतात, इट्स अ डिवाइन एक्सपिरियन्स. आणि ते होतात, ते मात्र सत्य आहे. आणि ते होतात, तुम्ही बघाल, सहसा होतात. आणि इट्स अ ब्युटिफुल थिंग. तू म्हणतो म्हणून मी तुला एक शेअर करते की मी जे सांगितलं, आमचे जे गुरु आहेत मैत्री दादाश्रीजी, आमचा एक आश्रम आहे कर्जतला, शांती क्षेत्र प्रेमगिरी आश्रम. तिथे एक मंदिर आहे, तिथे माँ काली आहे. आणि ती प्रेममयी आहे, फलाधारी आहे आणि नवसाला पावणारी आहे. आणि त्याच्याच बाजूला महाकालेश्वर आहे. क्या बात आहे, क्या बात आहे. आणि तिसरं ट्रिनिटी कंप्लीट करायला गुरुतत्वाची गादी आहे. क्या बात आहे. म्हणजे आम्ही नेहमी म्हणतो की जगातली पूर्ण शक्ती तिकडे एकवटलेली आहे. तुम्ही आता बोललात तर मला ही गोष्ट आठवली. मी तुम्हाला 2019 बोलतोय, त्या दरम्यानच मी माझ्या गुरुतत्वाला भेटलो. आणि ह्या तिन्ही तत्वांसोबतच भेटलो, महाकालेश्वर, कालीतत्व आणि गुरुतत्व. कारण का ॲक्च्युअलमध्ये हे तीनच आहे जे शाश्वत आहेत. आणि या तिन्ही तत्वांचे एकत्रित होणं खूप गरजेचं आहे आपल्या आध्यात्मिक प्रगतीसाठी. त्यांनी खरंच खूप सुंदर आश्रम बनवला आहे. तुला यायचं आहे? मला तर असं वाटतं आता ते जाणवतं मला. आता आपण हे सगळ्यांना असं बोललो, पण मला एक सांग की सगळे आपापल्या घरामध्ये, म्हणजे तू आता वास्तुशास्त्र कन्सल्टंट आहेस, लोकांना सांगतोस, आपल्या घरामध्ये तशा प्रकारचे वाईब्स म्हणजे पॉझिटिव्हिटी निर्माण करण्यासाठी असं काय केलं पाहिजे की आपल्याला एक हल्ली खूप स्ट्रेसेस असतात लोकांना,
तर असे तू काय ॲडवाईस करशील की घरसुद्धा एक मंदिर होईल खऱ्या अर्थाने, की घरी आलं की तुमचे सगळे स्ट्रेसेस जातील, सगळे नेगेटिव्ह थॉट पॅटर्न्स जातील आणि जे ट्रॉमाज म्हणा किंवा असं, की घर एक मंदिर होईल. हे काय केलं पाहिजे लोकांनी? सगळ्यात पहिले तर तुम्ही जिकडे देवता ठेवता ते खूप इम्पॉर्टंट आहे. ते चेक करणं गरजेचं आहे. तुम्ही देवता तुमच्या घरी कुठे ठेवल्यात. तसं तर नॉर्थ ईस्टमध्ये ईशान्यम देवस्थानम असं म्हटलं जातं. आणि कुठल्या देवता कशा ठेवाव्यात? हो, प्रत्येक मूर्ती जी आहे ती आपल्या इंडेक्स फिंगरपेक्षा छोटी असली पाहिजे. हो. ह्याचं रिझन हे आहे की घरांमध्ये तुम्ही देवतांची शक्तीला डायरेक्ट आवाहन नाही करू शकत. ते जे घरात ठेवलेल्या मूर्ती आहेत त्या तुमच्या आत्मबळासाठी आहेत. तुम्ही जिकडे देवस्थानवर जाऊन तिकडनं येता ती शक्ती जेव्हा तुम्ही त्या ह्याच्यात ठेवता ते त्यासाठी आहे. म्हणून तुम्ही बघाल तर आपल्याकडे आज पण प्रथा आहे, खंडोबाला जातात तर ताक घेऊन जातात आणि ते ताकांवरती अभिषेक करवतात तिकडे पायथ्याशी. तर ह्याचं कारण हे आहे, तुम्ही ती शक्ती घेऊन येत आहे. आता जेव्हा तुम्ही मोठी मूर्ती घेऊन जाता, मोठी शक्ती घरामध्ये ठेवता आणि जर का तुम्ही ती तशी आणली मग त्यांना तुम्हाला प्रॉपर पाळावं लागतं ते सगळं. आणि तुम्ही घरात देवता ठेवणार, जर का जास्त ऊर्जेवाले ठेवणार तर ते इट्स लाईक प्रधानमंत्रीच घरात ठेवणार. मग तुम्हाला त्यांची फुल सगळ्या गोष्टी कराव्या लागतील व्यवस्थितपणे. म्हणून जनरली इट इज सजेस्टेड की तुम्ही 1 इंचपेक्षा छोट्या ठेवा. दुसरं म्हणजे की अशा जागेवर ठेवा जी एकदम व्यवस्थित आहे, जिकडे आसपास पण सगळं एकदम क्लीन आहे, नीट अँड क्लीन आहे. हे जागा कुठे असू शकते तर नॉर्थ ईस्टला असू शकते. ओके. नॉर्थ ईस्ट म्हणजे उत्तर आणि पूर्वच्या मध्ये, ईशान्य. ईशान्य. आग्नेयाला पण देवता ठेवू शकता. आता वेगवेगळ्या स्थानांचे वेगवेगळ्या देवता आहेत, कारण टेम्पल आर्किटेक्चरमध्ये जसं आपण आत्ता बोललो तर समजा की ईशान्येला दुर्गा माताची शक्ती जास्त आहे, दक्षिणेला कालीची शक्ती जास्त आहे. तर डिपेंड करतं तुम्हाला कोणती देवता कुठे ठेवायची आहे. जर का तुमचा स्वतःचा कल एका देवतेशी असेल, श्रीकृष्ण आहे समजा, आता श्रीकृष्ण कसा आहे एकदम मनमोहक आहे, तर तो मनमोहक श्रीकृष्ण तुम्ही ईशान्याच्या थोडंसं पुढे ठेवू शकता. पूर्व ईशान्येमध्ये. पूर्व ईशान्य ईस्ट ऑफ नॉर्थ ईस्ट अशी एक दिशा आहे. या दिशेमध्ये ही दिशा मंत्रमुग्ध करते एखाद्या व्यक्तीला. महालक्ष्मीचं ॲक्च्युअल स्थान हेच आहे आणि महालक्ष्मीला मोहिनी देखील बोलतात, कारण विष्णुतत्व पण इकडे आहे. तर म्हणून तुम्ही कृष्णाची मूर्ती तुम्ही पूर्व ईशान्याला ठेवू शकता. असे वेगवेगळ्या जागांवरती, पण एकदम व्यवस्थित चूज करून देवता ठेवा. देवता कधीच साऊथ वेस्टमध्ये नाही ठेवलं पाहिजे. साऊथ वेस्ट पित्रांची जागा आहे आणि रिलेशनशिपची जागा आहे. देवता आयडियल आहेत, परफेक्ट आहेत. बघा ना, आपण त्यांना तसंच बघतो. आता परफेक्शन, एखादी गोष्टीचे परफेक्शन रिलेशनशिपमध्ये आलं तर रिलेशनशिप तर इम्परफेक्ट आहे. प्रत्येक रिलेशनशिप इम्परफेक्ट आहे आणि त्याचा इम्परफेक्शनच खास आहे. कधी ना कधी वरती खाली होणारच गोष्टी. पण जर का एखादी परफेक्ट गोष्ट तिकडे आली तर होतं असं की आपल्याला जनरली एक्सपेक्टेशन वाढतात की सगळ्या गोष्टी अशाच झाल्या पाहिजेत, असंच झालं पाहिजेत एखाद्या रिलेशनशिपमध्ये. हे चांगलं नाही आहे आणि म्हणून देवता साऊथ वेस्टला नसलं पाहिजेत. ही क्लिप जर तुम्हाला आवडली असेल तर संपूर्ण पॉडकास्ट बघण्यासाठी सर्व काहीच्या पॉडकास्ट चॅनलला भेट द्या आणि सर्व काहीच्या क्लिप्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.